चल लवकर चल. चांगलं बोल बर का बाई. चांगलं इंटरव्ह्यू दे. नको काळजी करू आई तू. चांगलं लक्ष दे. बाप आलाय बघ, बापाच्या पाया पड. नको ती आई खवळ जाऊ. अगं तू आशीर्वाद घेऊन जा बाई. नको अगं परत कुठं. आशीर्वाद घे. पण काय नाही बोलायचं. इंटरव्ह्यू आहे आज माझा. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊ का? चांगला नाही इंटरव्ह्यू. हा चल. चांगले प्रश्नाचे उत्तर चांगले द्या बाई. तुला माझा आशीर्वाद आहे. अगं आई तू आहे म्हणून तर आज सगळं झालंय ना. बाई माझी अख्ख्या महाराष्ट्रात पहिली आली ग. बरं आता तू पण येते सोबत? मी नाही येत सोबत, सोडायला आले बाई. तुला सोडायचं मन नाही करत. जा घरी, मी जाते माझी. हा जा. चल काळजी घ्या. येऊ का? हा ये. काय हो? काय चाललं होतं? काय नाही, पाया पडले ते. कशासाठी? ते इंटरव्ह्यू चालले ना. हा का? लय पळ काय लागलाय काय तुम्हाला? पाया पडले. बघा नाही म्हणता येत, सांग बर. नाही म्हणता येत म्हणजे? तुम्हाला माहिती ना मला त्या बाई सांग तुम्ही बोललेला आवडत नाही म्हणून. अरे ती इंटरव्ह्यू चालली, पाया अहो ते पडली. कुठं पण जाऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तिथून निघून यायचं होतं, पाया पडून कशाला घेतलं तुम्ही? काय तुम्ही देव माणूस आहे काय? ती पण माझी पोरगी आहे ना ग. मग असं ना जाय ना. मग माझ्या संग कशाला लग्न केलं? आता लेकरू आहे, पाया पडायचं म्हणले, इंटरव्ह्यू चालली म्हणून आली. अहो मग तुम्हाला ते तुमचं लेकरू कळत होतं तर माझ्या संग काय लग्न केलं? माझं लेकरू नाही दिसलं तुम्हाला कधी? तुझ्या लेकराला कधी कमी पडून दिलं सांग. कमी पडून द्यायचा विषयच नाही. पण मी काय सांगितलं तुम्हाला? आधीच तुम्हाला सांगितलं होतं त्या बाई संग तुम्ही बोलायचं नाही म्हणून. आता तुम्ही डायरेक्ट तिथं रस्त्यावरती इज्जत घालू राहिले डायरेक्ट. ते बाई संग बोललोच नाही मी काही. मला काय माहित होतं तुम्ही बोलले का नाही? बोललोच बोलले नाही. असताल तुम्ही. बोललो, एक शब्द नाही बोललो तर. लय पुळका चालला होता. काय म्हणली काय नू? बोललोच नाही म्हणतो तर काय म्हणले, काय म्हणले. हा राहू द्या, काही सांगू नका मला. आणि तुम्हाला जर असं वागायचं असेल ना तर सांगा आम्हाला. बर बाबा, नाही बोलणार. आता बोललो तर नाहीच आहे, पण परत सांगतो नाही बोलणार. मग तर झालं. हा आमच्या समोरच म्हणता, फक्त बोलत नाही त्यांच्यासोबत. आता बोललेलं पाहिलं का तुम्ही? ते आली पाया पडली डायरेक्ट, मग मी काय नको म्हणून सांग बरं. मग तुम्ही मागे सरकायचं होतं ना. माझ्या पाया कशाला पडती? मी काय देव काय विचारायचं ना तुम्ही तिला? तर लेकरू असल्यामुळं नाही झाले आमच्या पाय. पुढे पटपट बोलता येतं, त्यांच्या पुढे नाही बोलता येत का? लेकरू आहे लेकरू आहे. माझे लेकरू नाही दिसत, फक्त ते लेकरू दिसते त्यांना. पस्तावा आलाय मला, पस्तावा. तुम्हाला काही कमी पडून देतोय का मी? काही कमी पडलंय का आजपर्यंत सांगा बरं? कमी सगळं पडलंय तुमच्या का? म्हणण्याप्रमाणे चाललंय ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे तुम्ही असं सांगताय का की तुम्ही हा त्यांना कमी पडते ना आम्हाला जास्त करताय? मला तसं नाहीच म्हणायचं. मग कसं म्हणायचं आता बरं तुम्हाला? बाबा, माझं चुकलं, माझं बस. चुकलं ना? चला मग घरात चल. मम्मी मम्मी. काय ग? काय ग बाई? तुला म्हटलं तर टेन्शन नको घेऊ. बघ तुझ्या आशीर्वादाने बघ आज नायब तहसीलदार झाले मी. झाली तू? हा. माझं बापरे ग, लेकरू माझं. उगाच काळजी करत बसते. मग काळजी लागते ना बाई मला. पगार बिगार किती आहे? बरोबर जाऊन देते. आता मी ना साखर वाटी ते सगळ्यांना इथं. आता एक सांगू आई, हा. तुला आता एवढी कष्ट करायची काहीच गरज नाही. एवढं शेतीत काम करून तू मला शिकवलंय. माझ्या अंगाला काटा आला बघ सगळे. हो बाई, लोकांचे काम करून खुरपायला जाऊन जाऊन तुला शिकवलं ग. आज फळ भेटलं मला. आणि तुझी मेहनत मी वाया जाऊन देईन काही? नाही, तू माझं लेकरू, माझं पान फेडलं बघ तू. आता रडू नको. आता रडायचे दिवस संपलेत. आता अजिबात कोणाची तर काम करायचं नाही. मी आहे आता, सगळं मी करण आहे. काटा फुटला बघ मला. लय लय म्हणजे लय जिंदगीतली लय मोठी खुशी दिलीस तू मला. माझं नाव मोठं केलंस बाबा तू. तर मी देवाचे पाय पडून घेते. चल साखर ठेवू दे आम्हाला. हा, चल. आईला त्या पुरीच्या आईनी लोकांची मोलमजुरी करून त्या पुरीला एवढं शिकवलं, म्हणलं अक्कल बंद झाली राव. नाव लागन सारा. काय साहेब कुणीकडे चालले? चालू तुमच्याच घरी. माझ्या घरी? हा, माझ्या घरी काय असं विषय? म्हणजे बापालाच माहित नाही नेमकी काय आहे, काय नाही. कशाला बाप झाला मला मला खरंच नाही माहिती काय. काहीच माहित नाही. खरंच काय नाही माहिती. आईला दोन पुरी काढायला आता मग तोंड धड नाही. त्या टायमाला बरं तुला कळालं नाही काही.
अहो खरंच माहिती नाही काय, माहिती असतं तुम्हाला विचारलं असतं. अरे अख्ख्या गावात काय तालुक्यात जिल्ह्यात झालंय बापाला माहित नाही म्हणलं तर बोला काय सांगा तसं काय? डीजी लावून मिरवणूक काढणार. गाव मिरवणूक काढत तयार होते आणि बापाला सांगा ताप. काय झालं यांना ही म्हणजे सांगा. आता कळाल्याशिवाय कसं काय अहो, जिल्ह्यात पहिला नंबर आलाय तुमचा. अरे तुझी पोरगी नाही तहसीलदार झाली आणि काय तोंड घेऊन बोलतो? थँक्यू ते थँक्यू, सत्कार अभिनंदन करा. अभिनंदन. आम्ही तिचा सत्कार करायला आलो बापाला तपास नाही. अभिनंदन अभिनंदन. चल येतो काय गावातर्फे का दुसरी बायको हाणीन तुला? नाही विचारावं लागेल. अरे चल काय विचारतो? अशा टायमाला सोन्यासारखं लेकरू एवढं दे सोडून मोठं केलं तुमचं आणि काय विचारायचंय? नाही, तिला घेतो ना. कवर तिच्या पुढे चटी येईन ती तिच्या पुढे पुढे कवर करतो. आलीचं नाही तर नका काय ना. अरे तुमचं नाही नाव बाबा, मोठं झालं, पोरगी तुमचं नाव तुमची मोठं राव. झालंय. चल 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 नाही अरे ती विचारावं लागेल. अरे चल, तुम्ही चल, चल. मोलमजुरी करून शिकवली. आता काय भेटतो तू एवढं? चल नाही सांभाळत पण तिकडे राहत आहे हा, चल. विचार करायचा आहे. चल आईला काय त्याच माणूस कसं आहे तू. माणूस राव? अय, वहिनी यार ये बाहेर. आईला पोरगी तहसीलदार झाली दुनिया भानगडी यावतो. मावत असेल का आज अरे काही पद्धती आहे? काही हाय की नाही गोडधोड आमच्या तोंडात काही. पोरगी कुठे गेली? बोलवा. एवढे जण कशाला? आता तू स्वागताला अख्ख्या गावात पेपरला याला नाव आलं आणि एवढे जण काय आलं म्हणजे काय? मग काका त्याची काय गरज होती? आणि अरे त्याची गरज आमचं नव्हती. स्वागत झालंच पाहिजे ना. चल ये पुढे डीजी लावून पुढे मिरवणूक डीजी धर. काढणार आहेत आम्ही. ही द्या नारळ द्या तिला. वर वर घ्या चला. बघ ना आईने किती मोलमजुरी करून शिकवतो, नाही तहसीलदार झाली. चाल दे. ना, ना, जरा. चला इथे गडी चालली. हा ये पुढे पुढे ये. टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. मी साखर आणते. हा साखर द्या सगळ्याला. तुम्ही काय चढ हाताने टाळी वाजता? या अशा- वाजवा जोरात जरा. तुम्हाला आनंद नाही झाला काय? धरा साखर. धरा. ती पेढे आणायची होती. नवऱ्याला पण द्या खर्च केला ज्यादा पुरीवर. बघा ना राव नाना किती गरीब जाऊ द्या पण आलं याला महत्व आहे. आणि बाप आहे शेवटी. पेढे नाही काही कोण साखर होय. तुपात ते गोड तोंड केलं ना. हा बा. नाही नाही इकडे जातो ना बापाचं आणि पुरीचं नातं तुटलंय का? कस काय तुटन? तुटलं का नाही नाही? तुटलं. हं? काही जरी केलं तरी आलाच ना. अहो यावंच लागणार आहे. पाहिजे तेव्हा नाही आले ना. आज जे काय आहे मी माझ्या आईमुळेच आहे. माझ्या आईने लोकांच्या बांधावर जाऊन काम केलं आणि मला शिकवलं. अरे पण काय कवा ना तिने बी काय आता नाही काय गोष्टी घडत मनात वाग्या सोडून द्यायच्या असत्या. तू शिकली आता तू तहसीलदार माणूस आहे तो काही गोष्टी समजून बी घेतल्या पाहिजे माझ्या हिशोबाने. चुकलं माझं भाई, गोड तरी तोंड कर. हा त्यांची साखर त्यांना चारा. अहो असू द्या राव बाबासाहेब. नाही तुमची अशीच मोठी होत ना बेटी. चांगलं त्यांनी आम्हाला अंतर दिल्यामुळे माझी पोरगी मोठी शिकून तरी झाली. काय चाललंय? ये वहिनी, या ना या या पुढे या. अहो आम्ही तुम काय चाललंय म्हणजे तू लेख तहसीलदार झाली काय चाललंय म्हणजे काय तू काय येडबिडी काय? इथं आमच्या गाव सगळा सत्कार गावकऱ्यांनी केलाय. सांगा मिरवणूक पण अरे तहसीलदार झाली डोक्यात लागलं ना तहसीलदार कळत तुला काही? नाही तहसीलदार. कळतंय. अहो त्यांना काय करायचं? तुला आनंद व्हायला पाहिजे. तू आज चार कोण पाडलाय? आनंद झालाय पण मला असं लेट कळालंय ना. लवकर कळालं असं मग अजून आनंद झाला नसता का? आणि ते बी तुमच्या सगळ्यांकडून कळतंय. तिने कुठं सांगितलं ती आता आली आम्ही तिच्या मागे आलो. ती काय सांगन तुला तुला तिला घरात यायला तुला परमिशन आता मी बोलायला गेल्यावर परत म्हणशील अगं लागले. मी सांगायला येणार होतो तुला, यांनी मला तिला पण येऊन नाही दिलं फक्त. हा ना. बरं नाही पेढे तर खा साखर त्यांची तरी म्हणा. आणि नाना बर का एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे आईने कष्ट केली त्याची जाण ह्या पुरीने किती ठेवली. आपलं काय आपलं लाडाने एवढं 5वी पास नसेल. बघा घ्या शिका जरा बघा गरिबी खरंय ना, तुमच्या तुमचं. हा खरं आहे का तू खोटं आहे मग सांग बरं नाही, तू. खरं आहे तुमचं. आणि तुम्हाला लाडाने काहीच कमी केलं झालंय नसताना ते. 12वी दोनदा पोरगी फेल झाली तू म्हणजे आता काय बोलावं याच्या पलीकडे काय काय? सांगा माझं घरी ते काही चालू देत नव्हते. आला पगार घे, आला पगार घे, आला पगार घे, रुपये ठेवी ना माझ्या हातात. काय बाकीचं सांगायचं? नाना याच्यामध्ये काय नाही सगळा लाड. 12वीत दोनदा नापास होती म्हणजे. आणि सगळं हिच्या आईमुळे आहे ना मला पण बघावं लागत. हिच्या आई हिचे लय लाड करते. आणि तुम्ही देवा. काहीच करत नाही. नाही नाही आता जर समजा हिचा लाड केला असत ही झाली असती. नसते ना. राहून द्या, देवाच्या घरी न्याय असतो. जाऊ दे. झाली ना तर हा मग असं आता काय अडचण आहे का? असं राहिल्याने कोणी वाईट होतं म्हणते. नातेवाईकांनी आम्हाला दूर केलं पण देवाने दूर नाही केलं. देवाने न्याय केला आमच्या संग. यांनी नाही न्याय केला. आता नका टोमणे देऊ बस करा. आता एकत्र आलाय ना सगळा विषय. आता टोमणे देऊन काय होणार आहे? बाई चूक झाली ना आमची. मी ऐका बोला बोला. मी म्हणलं का आता
आता हे इथं नाही राहणार, आता हे इकडे राहतील बंगल्यामध्ये. काय अडचण नाही, ती पोरगी शिकलेली आहे, तिला कळत आहे सगळ्या गोष्टी, नाही म्हणायचं नसतं कोणत्या गोष्टीला, तिला बी बाप्पाजी आता इतके दिवस ह्या वयात का व्हायना आणि पोरगी थोडी इथं राहणार आहे, आता तिला दुटीवर ती दुटीवर जाणार आहे. बाप लागा नका तिला आणि ती जाय नका, पण मी माझी इथंच राहणार. नाही नाही तू आमच्याकडे चल, असं येड्यावानी करून मी नाही आता चालत. काय म्हणणार येडी नाही. म्हणा, कुणी मला पागल म्हणा, मी माझं अरे, जसं आयुष्य या घरात काढले झोपीत, मी मरूच तर इथंच बरं राहू दे ना तिला तिथं, काय तिला काय प्रॉब्लेम, लेकीला जायचं असेल तर पोरगी तू येऊन जाऊन करीन, तो कडे आली बस झाली, बाकी काय करायचं. जवळ केलं होय, तिला. नाना जाऊ, खरी गरज होती. पण काय सत्य न्याय बघा ना, आता नाईब तहसीलदार झाल्याबरोबर साहेब म्हणले नाही, मग तिकडे जायचं. अहो कोणला बी आपलंच प्यारा असतं बाबासाहेब. तरी- मला एक सांगा, आता आपण आलो नाही, आपण सगळेजण आलो, लय हरण गुच्छ दिला आणि लय तिचं स्वागत केलं, उद्याच्याला ती पोरगी विचारणार नाही आपल्याला, पण तिचे आई बाप तिचे सावत्र का असणार, जाऊ दे बरं, तिची आई सावत्र तिच्यापाशी, पोरगी धावून जाणार. तिथे आपण किती हार तुरे गुच्छ मिरवणूक काढली ना, तर शेवटी ज्याचं त्यालाच असतं. हा, ते तर आहेच ना. आज ही मेली तर सुताक हिलाच धरावं लागेल, बरोबर आहे ना. मग काय आपण आणि ही धरणार? मेली तर हिला सुताक धरावं लागेल, का दुसरं येणार आहे कोणी. नाही नाही, दुसरं कोण आहे आम्ही? आता आपण सत्कार करून चाललो बा, आपल्याला आनंद आहे. नवऱ्याला दुःख लागलं तर दोघी पळत जाते, मला हेच म्हणायचं ना, मग आपण सत्कार करून चाललो, आता आपल्याला आनंद वाटला बाबा. कोणी आता उद्याच्याला ही मुलगी तहसीलदार झाली तर कोणी म्हणणे तहसीलदार पोरीची बहिणी बरं का, हा. साहजिक आहे, का मान म्हणते करायचं. तिला नाही नाही. ही आमक्याची पोरगी आहे म्हणून, हिची पोरगी सगळ्यात नाही म्हणते, अरे म्हणते तिची बहीण तहसीलदार रे, हा विषय असतो. नात्यातलं नातं कधीच संपत नाही. बघ, आमचं चुकलंय ना, आम्ही आता माफी ताई, मागितली, माझं चुकलं आम्ही आता सगळे दे सोडून एकत्र नाही राहू, आता, जाऊ तुम्ही दे. काही टेन्शन मस्त हाल काढले तर ना, ना, ओके झालं मग. आणि तुम्ही हाल काढे म्हणून ती तहसीलदार झाली, आणि तू जर बांगल्यात राहायला गेली असती ना, ही बी नसती. त्या ती अशा बोलण्या- 12 फेल झाली असती. तुला हे बी सांगतो, तू पण चला आमच्या बरोबर चला. नको राग धरू, आता जाऊ दे, दे सोडून. सोडून नाही, दे राग नाही धरला मी, पण मला जेव्हा खरी गरज होती ना तेव्हा यांनी मान नाही दिला, साथ नाही दिली. अरे, पण ऐका, थांबा, पण माझी पोरगी मोठी झाली, आज तिला मी मोठं नसतं केलं, शिकवलं नसतं तर मला ते मान नसता भेटला. आज माझ्या लेकीमुळे मला हा मान भेटलाय, आणि एवढ्या मोठ्या मनाने म्हणतात ते मला दोघ जण, चल तर माझ्या लेकीसाठी, माझ्या मनासाठी नाही, पण माझ्या लेकराच्या भविष्यासाठी मी जाते. त्याच्या घरी राहिली असती, तू पोरगी शिकली असती, पूजा तू नसती. शिकली असती का, आराम नसती मिळाला असतं तुला. एवढं असं नसती शिकली ना. ही नाही, अगं, राग डोक्यातून काढून टाक. 12 पास, 2 याला फेल, काय घेऊन देणं नाही. पप्पा मम्मी जिंदाबाद, मम्मी का लगेच पप्पा, अरे एवढंच काम येईल. आज आई बापामुळे, आज लेकीमुळे आमचं नाव मोठं झालं. मग याच्या पलीकडे काय पाहिजे आज. माझ्या लेकीच्या जीवासाठी मी काही पण करायला तयार आहे. तिथं म्हणले तर तिथं राहील, इथं म्हणले तर इथं बरं, राहील. काय ना, अरे, काय आता- करा, चांगले- जा, ये झालं बाई, गेलं, हा झालं गेलं, सोडून दे आता. फक्त मला तू माझ्या आता काय? लेकीच्या भविष्याचा विचार आहे, आणि मी यायला ही तयार नाही आहे. का आता तिला जर शिकवलं तसं हिला शिकव, मुटक्या पायदी हिच्यावरून एक अशी डायरेक्ट. जशी हिची जबाबदारी घेतली होती ना, आता हिची ती म्हणते मी पण झाले असते पास, मग काय. शिक्षकांनी पेपर अवघड काढला. हा. बरोबर, शिक्षकाची चूक आहे, हिची नाही. साहेब, हे नमुनाचे राहू. नाही नाही, ते लाड केले ना, त्याचे परिणाम आहेत सगळे. नाही हो. गुरुजी व्यवस्थित नव्हता, हा, ती हा, व्यवस्थित हा. होती. नाही, नाही, गुरुला नाव नाही ठेवू कधी, आलं का लक्षात? नाही, बाकीच्या शाळेत नव्हतं पोरांना नाही व्यवस्थित, ती का? व्यवस्थित होती. गुरुजींना ती नाव नाही ती ठेवायचं बरोबर, कधी. तिचं म्हणणं बरं. ती व्यवस्थित होती, गुरुजी बेकार होता. हा. गुरुजींना नाव नाही ठेवू गुरुजींना कधी. कधी ही नाव म्हणती नाही ना, ठेवलं. पेपर अवघड तिला काय ते झाले. मोठं आहे, ते तिला आलं नाही का काही. बुद्धी आहे ना, बुद्धी तेवढीच आहे, काय का करते. म्हणजे तुम्ही एक लाख हा, शिक्षण तुमचीच आहे. आहे का? लाड केल्याच परिणाम आहे. नाही ते. साहेब, ही राहणार नाही ना बोलल्याशिवाय तर तोंड. त्यांचं शिक्षणावर हा, माझी आहे, पण असं बोलायला शिकवलं काय तुला? विचार कर ना, बहीण पुढे गेली, तू पुढे ये. ती बी शिकणार आहे, आता शिकणार ना. मोठ्याचा शिक्षकाचा आदर करायचा शिका जरा. हा, शिकवल ना. तिचं तिलाच पडन, तू याकडे हा. काय time नाही, मी शिकवते शिकवते ना, मी बरोबर शिक्षण करायला विचार. चांगलं मुटक्यावर पाय देऊन 10 शिकवते. रुपये माहिलं तर साहेब 500 नोट देतात, काय शिकायची मग लाख रुपये पगार. नाही नाही, आता मी ना 1 रुपया घरात देणार नाही. आलं ना, ना ना काय ते काय लागत ते मला सांगा, मी आणून देत हा, जा. बस, बस. आणि इथं तसे पुढे. ताई आहे हो, आता ना, ना. सगळं सांभाळायचं. हिच्या आईपेक्षा यांचं शिक्षण जास्त आहे. हा? हा, माझी आई शिकलेली नाही. कमी आहे शिक्षण. आटलेलाच ते लागलं बा माया. आणि आता बघा ही पोर किती वर्षाच्या आत हे शिकवतात का नाही एवढं बघत राहा. मला माझ्या आई बापाचं नवऱ्याचं काम साहेब 12 पास कमवायचं केली हिला. होतं. बरं का, नाव. आपण सुन म्हणून करून घेऊ. बघा तुम्ही हा, हिला 12 पास करा फक्त, बाकी काही नाही. 2 शब्द नाही, आगाऊ. आता ही आपल्या पुढे गेली, ही आमच्या बिरजीत नाही, बसत. हे आमच्या कॅटेगरीत नाही ही बसत. category नाही. आपल्या बजेट मध्ये नाही ते. नाही नाही, ही आहे आमच्या आमचे नापास तोंड ठेवायचं. एवढे शिकलेले नाही म्हणून आमच्या कॅटेगरीत बसत. खरंय. आता हे आहे बाबा 12 पास केलेली आहे, त्याच्यामुळे काय. नाही, ती बी शिकल ना, आता पेपर देईल ती बरं बी. चला आता चांगलं तुम्ही घरी म्हणताय तिथं चहा ना. पाणी तरी करा कमीत कमी. तुम्हाला पोरगी चहा पाहिजे. करू आणि
जेवण देऊन बी करू, टाक. चला. आपण 12 पास करा. 12 पास होणार करतो जेवण इकडे म्हणून वर. अहो, इकडे खर्च करा काय रोग नाही आला भाऊ हो. तिकडे नाही घरी नाही हॉटेल हॉटेल हो, मी इथं सगळ्याला काय पाय रोग नाही आला, लाख रुपये पगार आहे, इथं काय- माझी लेख तशी हो, नाही. ना. मग अडचणच नाही मी मग चला पार्टी देतो ना तुम्हाला सगळ्यांना हा मग चला की तिकडे वर तुम्हाला हॉटेल. जिथं पाहिजे तिथं पार्टी नाही बस हॉटेल हा चालतं हा, चालतं चला. चला. चांगल्या कामाला उशीर नको हा, नाही, 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 आनंदी राहू, मयुरी कसा? द्या ना, एकदम भारी टॉप जेवण. चला, आणि चला. सगळेच घ्या घरचे बी घ्या सचिन मध्ये जाऊ चला नाही नाही मयुरीला जाऊ चला चल. बुलेट ट्रेन मध्ये बस